भगवते रामकृष्णा स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। नमो ओंकार गजानन, तुझ पासुनी प्रभवे ज्ञान, सकल विद्या कला गहन, तुझ पासुनी उद्भवती। तुझ पासुनी झाले वेद, शास्त्रे पुराणे प्रसिद्ध, विज्ञान साहित्य प्रबंध, तुझ पासुनी जाहले। किंबहुना हे समस्त, तुझ पासुनी झाले जगत, भासत असे तुझिया रूपात, दृश्यादृश्य चराचर। बुद्धी माझी न सामावे, ऐसे स्वरूप तुझे स्वभावे, कैसे आकळून वर्णावे, मती कुंठित जाहली। परब्रह्म तू साक्षात, कोण जाणू शके मात, अरूपाचे शब्दा आत, स्वरूप केवी वर्णवे। सत्कर्म घडे जे हातून, तेच असे तव पूजन, मौनची तुझे संकीर्तन, तुझला नमन गणराया। ज्यावरी तुझी कृपा होई, कळती शास्त्रार्थ सकळही, वैराग्य उगवे तयाच्या हृदयी, प्रभा ज्ञानाची फाकतसे। बोल निघताच मुखातून, शास्त्रार्थ प्रकटती तयातून, अध्यात्म बोध तो परिपूर्ण, अनुभवासी येत असे। अगाध असे तव महिमान, मंगलमूर्ती नामाभिधान, प्रार्थना तुझला गजानन, कृपा करावी माझ्यावर। आता वंदिली सरस्वती, कैवल्य विद्या जियेची मूर्ती, बुद्धी देवुनी मज प्रती, वदवो चरित्र प्रभूंचे। अवतार वरिष्ठ भगवान, परमहंस श्री रामकृष्ण, परब्रह्म हे मूर्तिमान, केले नमन तयान प्रती। भगवंताचे महिमान, जगी जाणू शके कोण, काय अंतराळा लागून, मीती कोणी करू शके। चरित्र अपार अगाध, कैसा होईल पूर्णबोध, हे कळताही झालो सिद्ध, वर्णन कराया चरिताचे। प्रभो चरित तुझे सिंधू, जगास मिळता एक बिंदू, भवपीडेचा तरी संबंधू, दूर होईल निश्चये। अमृताच्या सागरातून, पळीभर सुधा घेता काढून, तेणे पीडा निवारे पूर्ण, तैसे महिमान चरिताचे। कथा अल्प ही पडता कानी, मानव जाईल उद्धरुनी, शांती लाभेल अंतःकरणी, कल्याण होईल जगताचे। ऐसा धरुनी
मनी विश्वास प्रवृत्त झालो लेखनास किंचित कथा श्रवणास मिळता उद्धार होईल भगवंत होऊनी साकार अवतार घेई अवनीवर ग्लानी येता धर्मावर दूर कराया लीलेने ऐसी धर्मग्लानी आली इतिहासाने नाही पाहिली यास्तव धावली माऊली रक्षण कराया जगताचे नाही तर हे बुडते जन यांना आश्रय होणार कोण यास्तव दयार्द्र होऊन आला धावुनी जगदात्मा बुडत्या लागी द्यावया हात अंधा लागी मार्ग दावित मर्त्या लागी परमामृत पाजावयासी पातला धर्मग्लानी आली भारी अर्थसंपन्न दुराचारी झाले बलवान भ्रष्टाचारी मिरविती थोरी स्वतःची संस्कृतीचे अधपतन चैतन्य लोपले जीवनातून विवेक गेला झाकाळून उद्दिष्ट विकृत जाहले खरा धर्म न कळे कोणा आम्ही करू तीच उपासना म्हणती थोतांड अन्यमतांना केवळ माझाच पंथ खरा हिंदू ख्रिश्चन मुसलमान बुद्ध पारसी यहुदी जैन म्हणती एकच अमुचा जाण धर्म मार्ग खरा असे स्वधर्माची तत्वे नेणती परी दुसऱ्याचा द्वेष करीती आपुले खरे करण्याप्रती युद्ध करीती संहारक मानवनच ओळखे मनुजा की ही भगवंताची प्रजा म्हणती वंश श्रेष्ठ माझा इतरां योग्यता सेवकांची वंश जाती धर्माभिमान यांनी लोक गेले भारून करावयासी रणकंदन सुसज्ज होती अविलंबे मारावयास धाविती लोक तरीही म्हणविती धार्मिक अनाचार करुनी एक म्हणविती स्वतःस सदाचारी न जाणे निज धर्म ख्रिश्चन न कळे येशूची शिकवण आदित्यवारी प्रार्थना करून धर्म पाळतो वाटतसे मशिदी सजाई मुसलमान प्रार्थना करी हप्त्यातून परंतु जाणत नसे खूण महम्मदाने कथिलेली आणि हिंदू न जाणे वेद वायाच वागवी ज्ञानमद मताभिमान धरुनी वाद करीती अपव्यय काळाचा अनेक जाहले धर्मवादी आपुला धर्मही नकळे आधी तथापि बनती वितंडवादी आकलन होईना तत्वाचे बाह्योपचार केवळ करून वाटे प्राप्तव्य मिळाले पूर्ण तथापि हृदय राहिले मलिन बोध होईना सत्याचा कोणी म्हणती जगतावर आमुचाच असे अधिकार इतरे जन केवळ चाकर आमुची सेवा करावया विज्ञानावर देऊनी भर जडसृष्टीवर अधिकार मग मेळविल्या अपरंपार वस्तू सुखोपभोगाच्या विज्ञानाचा एक एक शोध करू लागला श्रद्धा बिद्ध मग जन होती हतबुद्ध धर्म भावना लोपतसे जडाच्या मागे असे शक्ती मूढन जाणती तिज प्रती सुखोपभोग मिळूनही शांती
मनास तयांच्या लाभेना. विज्ञानाने भोग मिळाले, सुख शरीराला अपार झाले, तथापि मन मात्र राहिले अशांत अध्यात्मा वाचून. विज्ञानाची वाढ जाहली, संहारक साधने निघाली, वाटे विनाशाची आली, पाळी सकळ जगतावर. त्या साधनांचा दुरुपयोग होता विनाश पावे जग. जैसी कानना लागी आग, लागता काही उरेना. अध्यात्मा विण विज्ञान सर्वनाशास होते कारण. नीतिमूल्ये अध्यात्मा विण कोणालाही ना कळती. नसता यथार्थ धर्माचरण, अध्यात्म जाणू शके कोण. यास्तव धर्माचे अधिष्ठान, अवश्य असले पाहिजे. सद्धर्माचा गाभा त्याग, परिजन शोधू लागले भोग. तेणे लुप्त जाहला योग, विनाशा सन्निध जग गेले. धर्मज्ञान लोपले सगळे, मानव संदेहवादी झाले. बहुत वाद उदयास आले, विरोध वाढला सर्वत्र. तेथुनी जगताला ओढून, सन्मार्गावर आणील कोण. ना तरी विनाश संपूर्ण, निश्चित ठरला जगताचा. एवढा गडद अंधकार पसरला सर्व जगतावर. कोण ज्ञानाचा दिनकर, करणार निवारण विघ्नांचे. एवढी सकळ जगतावरी, धर्मग्लानी आली भारी. अविद्येची या महापुरी, वाहू लागले सकळीक. पाश्चात्यांच्या समवेत, जडवाद आला भारतात. ऐहिक पारलौकिक समस्त, कार्याकार्य विसरला. आसे तू हिमाचल पर्यंत, भारत पडला दास्यात. अस्मिता जाहली अस्तंगत, विवेक भ्रष्ट लोक जाहले. न कळे कोणा राजकारण, धर्मकला लोपले पूर्ण. अर्थव्यवस्था कोसळून, दिग्मूढ जाहले जनसारे. निष्क्रियता आली जनात, भिकारी जाहला भारत. निरर्थक विधी संकेत येत, भोळ्या श्रद्धा वाढल्या. शुद्धा शुद्धता क्रिया कर्म, ऐशा जडात पडला धर्म. सत्तत्व जे गाती निगम, विसर पडला तयाचा. काही विचारी सरसावले, म्हणती कोठे तरी चुकले. म्हणून अवनतीला गेले, राष्ट्र आपुले त्या कारणे. पुरातन आपुल्या धर्मश्रद्धा, वाटू लागल्या त्या आपदा. यज्ञक्रिया ही नानाविधा, वाटू लागल्या निरर्थक. भारताचे ध्येय त्याग, विसरून घेऊ लागले भोग. परकीयांचे विचार मग, सत्य वाटती सर्वही. मुसलमानांनी भली भली, मोठ मोठी देवळे पाडिली. देखताच मूर्ती तोडिली, केले बहुत अत्याचार. परी हिंदूंची धर्म भावना, तयांना मोडता येईना. होतसे मूर्तीची स्थापना, पाठ फिरताच तयांची. आता ख्रिश्चन राजे आले, त्यांनी देऊळ नाही पाडिले. परंतु ऐसे शिक्षण दिधले, श्रद्धा लोपली धर्माची. बहुत पातले पाद्री लोक, म्हणती देव कैचे अनेक. दगडास भजता निशंक,
देव म्हणूनी मूर्खांनो. लोकांचे त्या मानुनी सत्य, देवालयात न जाती बहुत. गेली अस्मिता असता प्रत, खरेच वाटे परक्यांचे. मूर्ती तयानी नाही फोडिली, भावना तथापि मोडिली. पाश्चात्यांची ऐसी शैली, पडिले पुढारी भ्रमामध्ये. अनेक देवांचे उपासन, आणिक पूजणे पाषाण. काय लाभ यांच्या पासून, वाटे कारण पतनासी. व्रतवैकल्ये उपवास, जपतपादि क्रिया विशेष. तिलांजली द्यावया त्यास, पुढारी पुरुष सरसाविले. पाश्चात्यांच्या धर्तीवर, समाज रचनेचा विचार. करू लागले थोर थोर, म्हणती अगती तयाविना. अनेक देवतांचे पूजन, वाटू लागले मूर्खपण. वाटे एकाच देवा लागून, पाश्चात्या परी प्रार्थावे. करुनिया विचार मंथन, ब्राह्मो समाज केला स्थापन. मूर्ती पूजेचा अभेर करून, अव्यक्तासी उपासती. आर्य समाज स्थापन झाला, प्रार्थना समाजही निघाला. अनेक पंथ ते उदयाला, आले भारत देशामध्ये. म्हणती करू तीच प्रार्थना, आम्ही करू ती उपासना. येर पंथ जे असती नाना, व्यर्थ सर्व ते समजावे. अनेक धर्म आणि पंथ, भांडू लागले आपसात. हिंसाचार मातले बहुत, नावाखालीच धर्माच्या. बळाचा करुनी वापर, धर्माचे सत्यत्व ठरणार. अनवस्था ऐसी जगभर, विचारधारा लोपली. वाढली साधने यांत्रिक, सुखोपभोग शारीरिक. मिळू लागल्यामुळे अनेक, कृतार्थ झालो वाटतसे. एवढी जडवादाची लाट, प्रचंड उठली भारतात. धर्मश्रद्धा जुन्या समस्त, लोप पावती वाटतसे. कलकत्ता नगरीत यातून, राजधानीचे मोठे ठिकाण. भारताचे केंद्रस्थान, जडवादाचे आगरते. सर्वत्र जडवाद तेथुनी पसरे, व्यापुनी टाकी भारत सारे. संदेह व्याळे महाघोरे, केवढी मिठी घातली. ऋषीमुनी जे करीती जतन, परंपरेने दिव्य ज्ञान. जडवादाच्या खाली दबून, वाटे जाईल विलयाला. कलकत्ता विद्यापीठातून, विद्यार्थी पदवी घेऊन. प्रतिवर्षी नेमे करून, समाजामध्ये मिसळती. निरीश्वरवाद स्वीकारून, करू लागती प्रतिपादन. म्हणती सुखे जी इंद्रियजन्य, ती मात्र सत्य समजावी. परस्परांचे विरोधक, समजती धर्म सकळीक. सर्व शोधिती तत्व एक, विसर पडला तया लागी. एकची सत्य सांगावयासी, धर्ममते आली उदयासी. हे न जाणता जनमानसी, करीती द्वेष दुसऱ्यांचा. सनातन धर्माचा वास, आहे सकळही धर्मास. जसा प्रत्येक वस्तुमात्रास, वास असे ईश्वराचा. एकाच सनातन धर्माचे, सकळही धर्म पंथ साचे. सहोदर एकमेकांचे,
सर्व धर्म पंथ असती. ऐसा येता मनी विचार न राहेच द्वेष अणुमात्र. विभिन्न धर्मी सकळ नर त्याच सत्याचे उपासक. भिन्न प्रकारे करिता स्तवन ईश्वराला होई अर्पण. जशा अनेक नद्या असून मिळतात महासागराला. ऐसे प्रतिपादावया लागी अनुभवी आणि महात्यागी. पुरुषोत्तम तो यावा जगी वाट मेदिनी पाहतसे. अशा वेळी परमेश्वराला प्रत्यक्ष जयाने पाहिला. परमेश्वरासी बोललेला अवश्य होता महापुरुष. आचरुनिया घोर तपाला अनुभव जयाने घेतला. जगास सांगण्या समर्थ झाला हवा होता पुरुष असा. यास्तव अवतार घेतला कार्य केले कलकत्त्याला. कारण तोच बाले किल्ला असे निरीश्वर वादाचा. तेथूनच जडाचा विचार पसरत होता भारतभर. तोच करावयाला सर कार्यस्थळ केले कलकत्ता. जैसा मुळी घालिता कुठार सर्व शाखांसह तरुवर. संपूर्ण पडतो धरणीवर तैसा जडवाद पडावा. यास्तव अतिपवित्र महान अति अद्भुत चरित संपूर्ण. करुणी कलकत्ता केंद्रस्थान पेढी स्थापिली ज्ञानाची. तया ज्ञान प्रकाशात जडवाद वितळेल समस्त. परमामृताच्या पुरात विश्व डुंबेल स्वसुखाने. सकळ धर्मांचे साधन आचरोनिया परिपूर्ण. जाणुनी तेथील तत्वज्ञान करील प्रदान जगताला. कर्मज्ञान उपासना साधना भेदे पंथनाना. परी सत्य द्विधा होईना सर्व धर्मांचे सारच ते. एकाच सत्याचे उपासक सर्व धर्मांचे असती लोक. यास्तव आपण सकळ एक अवनी वरले मानव. तत्वाची या करण्यापूर्ती सर्व धर्मांची प्रत्यक्ष मूर्ती. अवतरली या अवनीवरती रामकृष्ण रूप घेऊनिया. त्यांनी एकाच धर्मावर सांगितला नाही अधिकार. उद्ध्वस्त नाही केला अपर धर्म या महापुरुषाने. सत्य असती धर्म सकळ एकाच्याच शाखा केवळ. ऐसी दृष्टी अति विशाळ दिधली तयांनी जगतास. सर्व धर्मांचे करुणी साधन अंतिम ध्येय संपादून. राहिले सर्वांस आदर्श होऊन जगद्रूपण भूषविले. लौकिक शिक्षणाला काही पुस्तकी विद्येला अल्पही. अध्यात्म मार्गी किंमत नाही प्रमाण येथे अनुभूती. हेच प्रत्यक्ष दावण्यासाठी अशिक्षित राहिला जगजेठी. आणि निज निश्चया पाठी आत्मानुभव प्राप्त केला. पाश्चात्यांचे सकळ भोग कलकत्त्यात झाले सवंग. वाटे भोगी जनांचा स्वर्ग कलकत्ता शहर जाहले. पैशा वाचुनी कोणी कोणा आप्त नोळखे आप्त जना. तेथे त्यागिले धनकांचना अपूर्व केले भगवंते. मुद्रांची ती कायमात न लाविती धातु पात्रास हात.
त्याग महान अत्यद्भुत स्वतः आचरुनी दाखविला. कामिनी जवळ असुनी काम, जिंकिला ऐसा केला विक्रम. ठेविला आदर्श अप्रतिम, जगता पुढे या काळी. बुद्धदेव हा पुनरागत, काय पुनरपि आला ख्रिस्त. महम्मद परतला जगतात, झरथृष्ट जुह्वा पातले. सर्व ही धर्म असती सत्य, जगताला हे सांगण्याप्रत. परिषद धर्मांची समस्त, मूर्तिमंत येथे अवतरली. येथे प्रत्यक्ष झाले वेद, लोपती सर्व ही विवाद. प्रकाशिले ज्ञान विशुद्ध, अज्ञानतम ते लोपले. प्राचीन काळी होऊनी राम, जन्मास आला मेघश्याम. होऊनी श्रीकृष्ण पुरुषोत्तम, द्वापार युगात अवतरला. तोची पुनरपि भगवान, सांप्रत काळी कृपाघन. होऊनी आला रामकृष्ण, जगता लागी तारावया. सर्व धर्मांचे करुणी साधन, धर्म उजळिले परिपूर्ण. प्रकाश दिधला जगाला गुण, नवाच उत्साह संचारला. रूढीचे विकृत रूप गेले, सत्यत्व धर्माला लाभले. तीर्थत्व तीर्थाला मिळाले, मानवा लाभली मानवता. ज्ञान मिळाले ज्ञानार्थ्याला, योग्यार्थ्याला योग मिळाला. भक्ती लाभली भक्तजनाला, कर्मिया मिळाला कर्मयोग. येथे वेदांत जाहला सिद्ध, शास्त्रास आला यथार्थ बोध. पुराणे कथिती नानाविध, सत्यत्व कळले तयांचे. बायबल कुराण धर्मग्रंथ, सकळ सत्यत्व पावती येथ. प्रयोगशाळा मूर्तिमंत, सर्व धर्मांची उघडली. शिष्यास मिळाला श्री सद्गुरु, जगतास मिळाला जगद्गुरु. मानवा लागी परमेश्वरू, कलियुगा माझी सापडला. अध्यात्म ज्ञानाची ही मूर्ती, कर्मयोगाची सहज स्फूर्ती. मूर्तरूप जाहली भक्ती, योग मार्ग हा प्रकटला. तेजांचे जे महातेज, विश्व कल्याण करुनी काज. घनवट होऊनिया आज, प्रकट जाहले भूमीवर. बुद्धी लागी नसे रिखाव, कुंठित होई मनाची धाव. परेचाही जेथे अभाव, उठले नाव इंद्रियांचे. जेथे भाव आणि अभाव, दोहोंचाही नसेची ठाव. सगुण निर्गुण भेदभाव, मुळीच लोपती ज्या स्थानी. नाही प्रकाश अंधकार, नाही चरवा नाही स्थिर. सकळ जगत हे चराचर, माया जयाची चालवी. ऐसे असे जे केवळ शुद्ध, अनिर्वाच्य म्हणून प्रसिद्ध. जयास पावता ऋषी सिद्ध, अध्यात्म बोध मिळविती. जयाच्या तेजाने दिनकर, प्रकाशवितो जगत समग्र. जयाच्या शक्तीमुळे समीर, मेदिनी वरती फिरत असे. पाणी होतसे प्रवाहित, दाहकत्व येई अग्निप्रत. शक्तीने जयाच्या फिरतात, अंतराळात ग्रहतारे. जयाच्या तेजे उजळे प्रकाश, प्राणत्व येतसे प्राणास. विश्व येतसे आकारास, लय पावतसे कल्पांती.
ऐसे परात्पर जे ब्रह्म अनिर्वाच्य वदती निगमागम अगम्य अनंत निरूपम सार्वभौम जे आहे. परब्रह्म ते सनातन जगाचे करण्या कल्याण सांप्रत होऊनी रामकृष्ण अवनीवरती अवतरले. पूर्वी श्री नरनारायण आचरुनी तपे महान पावन केले बदरीवन कराया कल्याण जगताचे. सांप्रत ते नरनारायण विवेकानंद रामकृष्ण पुनरपि अवतार घेऊन साधती कल्याण जगताचे. श्रीरामकृष्णांचे चरित्र अतीव मंगल अत्यंत पवित्र शांती सुखाचा सर्वत्र करील वर्षाव निश्चये. परमपुरुष श्री नारायण येत असे अवतार घेऊन पवित्र करुणी अंतःकरण कथा पावन परिसावी. भगवंताच्या कथेचे श्रवण सदैव मनाने करिता मनन शक्त्यनुसार अनुसरण करिता होतसे महालाभ. भगवंताचे नामस्मरण करुणी पवित्र करावे मन भक्तीने भरावे अंतःकरण सहज सद्गती मिळवाहो. ही तर महापर्वणी पातली पावन करण्या गंगा आली आळस सोडूनी अशा वेळी हित आपुले साधा हो. मोक्षाचे अति सोपे साधन सांगते झाले रामकृष्ण जीवांना शिव समजून सेवा तयांची करावी. अहंकार तो द्यावा सोडून मिळेना मोक्ष त्यागा वाचून नित्य करावे सत्य भाषण हीच तपस्या कलियुगी. करावे नाम संकीर्तन एकांत स्थळी कधी जाऊन करावे हरीचे गुणगान ध्यान एकाग्र करावे. रामकृष्णांची बोधवचने शांतीदायक विश्वाकारणे वेदोपनिषदे नम्रत्वाने मुखातुनी पडती बाहेर. सोडून द्या हो सकळ दंभ करू नका आता विलंब भगवत चरित्र अमृत कुंभ सेवन करा हो तयाचे. रामकृष्ण अवतार वरिष्ठ कथा ही त्यांची अतीव श्रेष्ठ तेथे रघुपती होता भाट साफल्य समजतो जन्माचे. श्रीरामकृष्ण कथामृत रघुपती प्रेमाने सेवित सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा पहिला अध्याय. ओम शांती शांती शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.